लेह लडाख सहलीत प्रकाश शिंदे आणि संजय साने यांची ओळख झाली होती. कशेडी माथ्यावरील भिंतीच्या शाळेचा प्रकल्प पाहण्यासाठी या असे निमंत्रण या सहलीच्या काळात मी अनेकांना दिले होते. प्रकल्पाचा परिसर पाहणे आणि संकल्पना समजून घेण्यासाठी शिंदे आणि साने हे सपत्नीक तेथे आले होते. पावसाच्या सरी सतत येत असल्याने प्रकल्पावर फार भटकंती करता आली नाही. तरीही भिंतीच्या शाळेचा मुख्य परिसर त्यांनी पाहिला. चाकोरी बाहेरच्या या शाळेत पर्यावरण आणि शिक्षण या विषयांशी संबंधित काम होत असते. पावसाच्या पाण्यावर आपले मूळ रुजवतील, वाढतील, टिकून राहतील अशा वृक्षवेली लावण्या जगविण्याचा प्रयत्न येथे होत असतो. प्रकल्पाचा भूखंड सह्याद्रीच्या पश्चिमेकडे पसरलेल्या डोंगर रांगेवर बसलेला आहे. या जागी जी झाडे मूळ धरून टिकून राहतील त्या प्रजाती सह्याद्रीत कोठेही लावता येतील. उजाड होणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगर उतारावर झाडे वेली लागायला हव्यात, तरच तेथे होणाऱ्या मातीची धूप रोखणे शक्य होईल. पावसाच्या पाण्याबरोबर उतारावरील माती वाहून जात असल्याने सह्याद्रीच्या डोंगर उतारावरील कातळ उघडा पडू लागला आहे. अशा जागी झाडे रुजत नाहीत. फारशी झाडे नव्याने लावलीही जात नाहीत. ही धूप अशीच चालूच राहिली तर सह्याद्रीतील डोंगरही हिमालयातील डोंगर उतारांप्रमाणे बुडके होतील. दुर्दैवाने अनेकांना याची जाणीवच नाही. वृक्षविनाशाची समस्या किती भीषण आहे आणि याचे दुष्परिणाम आपल्या मुलाबाळांना कसे सोसावे लागणार आहेत हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने माणसांना तसे वाटत नाही. दरवर्षी 10 झाडे लावून जगविण्याचा प्रयत्न करतील अशा वृक्ष जागरूक माणसांची टीम उभारण्याचा प्रयत्न प्रकल्पामार्फत केला जात आहे. आपले अस्तित्वच झाडांवर अवलंबून आहे. अनिर्बंध वृक्ष विनाशातूनच अनेक समस्या निर्माण होत आहेत. जगभर होत चाललेल्या तापमान वाढीचे मुख्य कारण वृक्षतोड हे आहे. झाडे लावणाऱ्या व त्यांची निगा राखणाऱ्या माणसांचे प्रमाण वाढायला हवे. त्यासाठी जे काही करता येईल ते सारे काही येथे केले जाते. झाडे लावणे सोपे असते, ती जगवणे हे खरे आव्हान असते. लावण्यात येणारी किंवा त्या जागी निसर्गतः रुजलेली झाडे कशी जगविता येतील याविषयी प्रकल्पावर बरेच चिंतन झाले आहे. शहरातील गर्दी प्रदूषणाला माणसे कंटाळलेली आहेत. सुटी मिळाल्यावर शहरातील माणसे भटकंतीसाठी निवांत जागांच्या शोधात असतात. प्रकल्पाचा हा परिसर निसर्गसुंदर आहेच. वर्षातून 1 किंवा 2 वेळा एका दिवसासाठी किंवा एखाद्या रात्रीच्या मुक्कामासाठी माणसे तेथे येऊ शकतील. येथे येणारी माणसे जमेल तेवढे काम स्वतः करतील व स्थानिक माणसांच्या मदतीने झाडे जगविण्यासाठी जे काही करायला हवे ते सारे करतील. यामधून स्थानिक माणसांना रोजगार मिळेल. उजाड होत जाणारे भूखंड लागवडीखाली येतील. वृक्षवेलीवर जे प्रयोग संशोधन व्हायला हवे त्यावर कामे होतील. प्रकल्पाचा परिसर पाहिल्यानंतर व कामाच्या स्वरूपाविषयी विस्ताराने संवाद झाल्यानंतर प्रकल्पाविषयी त्यांचे मत काय झाले हे साने व शिंदे कुटुंबियांनी सांगायचे आहे, मी नव्हे. प्रकल्पामागची भूमिका त्यांना पटली असेल तर हा विषय समाजातील अन्य नागरिकांपर्यंत नेण्याचे काम ते करतील असे मानतो. सहलीत सहभागी झालेल्या साऱ्यांनीही प्रकल्प परिसराला एकदा भेट द्यावी ही विनंती आहे. धन्यवाद.